विद्यार्थी मित्र, प्रथमतः आपल्या शाळेचं तुमच्या सर्वांचं, गांगुडे सरांचं मॅडमचं या होळकर वाड्यामध्ये मी स्वागत करतो आपलं. आपण आपल्या शाळेची सहल या होळकर वाड्याला भेट देण्यासाठी आलात. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांच्या परिचयाचे आहेत, ऐकून आहेत. आपण इतिहासामध्ये त्यांच्याविषयी ऐकलं आहे. शिवजयंती साजरी होते आहेत. या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं मराठ्यांचं राज्य हे अखंड हिंदुस्थानामध्ये गेलं पाहिजे. पुणे जिल्ह्यापर्यंत मर्यादित असलेलं मराठ्यांचं राज्य अखंड हिंदुस्थानामध्ये पोहोचवण्याचं कार्य मराठा सरदार म्हणून ज्या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी केलं, त्या मल्हारराव होळकरांचा हा स्वतःचा राजवाडा. याच वाड्यामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर राहिले. मल्हारराव होळकर यांनीच या वाड्याची निर्मिती केली. हा वाडा त्यांनी बांधला. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर आणि त्यांच्या पत्नी गौतमबाई होळकर बारगळ या दाम्पत्यानं चांदवडला दिलेली ही देणगी आहेत. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर हे बारगळ परिवाराचे भाचे आणि बारगळ परिवाराचे जावई पण. साहजिकच आपल्या कार्यकर्तृत्वाच्या मनगटाच्या जोरावर उत्तर भारतामध्ये हिंदवी स्वराज्याचा विस्तार करत असताना जेव्हा मराठ्यांच्या घनघोर लढाईमध्ये पराक्रम गाजवला, त्यावेळेला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा पेशवे यांच्या मदतीनं थोरले बाजीराव पेशव्यांनी गौतमबाई होळकर मासाहेब म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकरांच्या पत्नी यांना जी खाजगी जहागिरी दिली, त्यातल्या चांदवड परगण्यातली काही गावं जी आहे त्यातलं आमचं दिगवद हे गाव 20 जानेवारी 1734 पेशव्यांनी खाजगी जहागिरी म्हणून गौतमबाई होळकर बारगळ मासाहेबांना ही जहागिरी दिली. आणि जेव्हा मल्हारराव होळकर इंदोर किंवा तळोद्यावरून पुण्याला जायचे, त्यावेळेला आत्यासाहेब त्यांच्यासोबत यायच्या, दिगवदला थांबायच्या. आणि जेव्हा सुभेदार रिटर्न पुण्यावरून तळोद्याला किंवा इंदोरला जायचे, त्यावेळेला आत्यासाहेब त्यांच्यासोबत परत जायच्या. दरम्यानच्या काळात त्या जेव्हा या परिसरामध्ये फिरायच्या, त्यावेळेला चांदवडचं लष्करीदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या महत्त्व गौतमबाई मासाहेबांनी अनुभवलं, जाणलं आणि हट्ट केला मल्हाररावांकडे की चांदवडला आपल्या ताब्यात घ्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये चांदवड जिंका. एकदा दिल्लीच्या बादशाहावरती संकट आलं. तुघलकाबादला त्याच्या वजिरावरती रोहिले आणि पठाणांनी हल्ला केला. त्यावेळेला त्या बादशहानं पेशव्यांकडे मल्हारराव होळकरांची मदत मागितली. पेशव्यांनी बादशहाच्या मदतीला मल्हारराव होळकर शिंदे पाठवले. त्यांचं सैन्य होतं 17,000. रोहिले पठाणांचं सैन्य होतं जवळपास 1.5 लाख. या 1.5 लाख सैन्याचा मुकाबला 17,000 सैन्यानं कसा करावायचा? परंतु मल्हारराव होळकरांनी गनिमी कावा केला. त्या काळामध्ये त्यांनी टेंबे पेटवले, पलुते म्हणतात इतिहासात त्याला. बैलाच्या शिंगांना ते पलुते बांधले, झाडाच्या खोडाला पलुते बांधले, 1 लाखाहून अधिक टेंबे तयार केले आणि त्या सगळ्या जनावरांना परिसरामध्ये सोडून दिलं. रात्रीच्या वेळेला युद्ध सुरू केलं. गनिमीला वाटलं खूप सैन्य आहेत यांचं, हे स्वतः अंधाराच्या बाजूने राहिले. सैन्याला घाबरून जेव्हा ते गनिमी आपल्या मराठ्यांच्या त्या पलुत्यांना घाबरून जेव्हा अंधाराकडे पळायचे, त्यावेळेला हे सैन्य 17,000 सैन्य पण जवळपास 1.5 लाख सैन्याचा पराभव केला. ही बातमी आणि दिल्ली जिंकली. ही बातमी जेव्हा वजिरानं
बादशाला सांगितली की कमी सैन्यामध्ये सुद्धा मल्हाररावांनी युक्ती करून आपल्याला दिल्ली जिंकून दिली. त्यावेळेला बादशाह खुश झाला आणि मल्हाररावांना सांगितलं की तुम्हाला काय भेट देऊ. त्यावेळेला मल्हारराव म्हटले, खावन आम्ही पेशव्यांचे नोकर, त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही काही घेऊ शकत नाही. पण बादशहाने हट्ट केला, मी पेशव्यांना देणार आहे तो भाग वेगळा, पण तुम्हाला काय भेट देऊ ते सांगा. त्यावेळेला अति आग्रहापोटी मल्हारराव होळकरांनी मागितलं, मला काहीच नकोय, फक्त चांदवडची सरदेशमुखी द्या. म्हणून दिल्ली जिंकली आणि चांदवड मागितलं. आणि म्हणून मित्र, तुम्ही जे राज्यगीत म्हणतात ना, त्याच्या शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात, राजा बढे आपल्या महाराष्ट्राच्या राज्यगीतामध्ये लिहितात, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हे जे वाक्य राजा नीलकंठ बढे सरांनी आपल्या राज्यगीतामध्ये लिहून ठेवलं, ते या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या अनुषंगानंच लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण म्हणतो मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले. अटकचा किल्ला हा आजच्या अफगाणिस्तानमध्ये आहे. मग ज्या वेळेला तो अटकचा किल्ला जिंकायचा, अटकची स्वारी करायची, त्यावेळेला थोरले बाजीराव पेशवे त्या अटक मोहिमेची चर्चा करण्यासाठी थोरले बाजीराव पेशवे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांशी चर्चा करण्यासाठी याच राजवाड्यामध्ये आले. आणि याच राजवाड्याच्या वरच्या महालामध्ये थोरल्या बाजीरावांशी चर्चा झाली. अटकचा किल्ला जिंकण्याचं ठरलं. सुभेदार मल्हारराव होळकरांनी याच चांदवडच्या मातीची धूळ, याच वाड्याची धूळ कपाळी लावली. पुतण्या तुकोजी होळकरांना सोबत घेतलं, वापगावरनं पेशव्यांना सोबत घेतलं आणि अफगाणिस्तानातला अटकचा किल्ला जिंकला. तेव्हापासून मराठीत वाक्प्रचार आला, मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले. आणि म्हणून अफगाणिस्तानमधलं अटक आणि ओरिसातलं कटक, हे अटक ते कटक असं मराठ्यांचं राज्य या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी केलं. या साम्राज्याचा विस्तार करत असताना आपण ज्या परिसरामध्ये राहतात, त्या परिसरामध्ये प्रथमतः भिलकवडी कर हा सुभेदार मल्हारराव होळकरांनी सुरू केला. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ खानदेश, गेटवे ऑफ माळवा. त्या पर्वतरांगावरून पलीकडे खानदेश सुरू होतो, माळवा प्रांत सुरू होतो, उत्तर भारत सुरू होतो आणि इथून खाली दक्षिण भारत सुरू होतं. असं उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांची सीमारेखा म्हणून हे डोंगर आहे. आणि त्या डोंगर दऱ्यांमध्ये तुम्ही जे अनुभव घेतात, ते अनुभव त्या काळामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी घेतलं. हा राजवाडा, हा होळकरवाडा चांदवडच्या गावकुसाला बांधलेला आहे. इथून पुढचं वरचं गाव जे आहे ते खऱ्या अर्थानं त्यावेळेचं चांदवड होतं. आणि इथून खालचं जे गाव आहे हे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर आणि गौतमबा होळकरांनी वसवलेलं हे चांदवड आहे. चांदवडमध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार लोकांना या चांदवड शहरामध्ये आणलं. त्यावेळेला चांदवडची लोकसंख्या जवळपास 90,000हून अधिक होती. त्या काळामध्ये म्हणजे 1740 ते 1793 पर्यंत या चांदवडमध्ये अहिल्यादेवींचं राज्य होतं. पूर्ण होळकरांचं राज्य 220 वर्ष आणि 20 दिवस चाललं. एवढ्या होळकरशाहीचा साक्षीदार म्हणून हा होळकरवाडा आहे. अखंड हिंदुस्थानाच्या 1/3 भागावरती त्या काळात होळकरांचं राज्य होतं. सर्वात श्रीमंत सरकार म्हणून होळकर सरकारकडे पाहिलं जात होतं. इंग्रज सुद्धा प्रसंगी होळकरांकडनं कर्ज घेत होते. आणि मॅडमचं अगदी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो की बालपणीच आपल्याला या वाड्यामध्ये येण्याचं भाग्य लाभलं. बरेचसे लोक इथं येतात, बऱ्याचशा महिला भगिनी इथं येतात. चांदूरमध्ये 40-40 वर्ष त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे, पण तरीही त्यांनी हा होळकरवाडा अद्याप पाहिलेला नाही असं ते मला अगदी खेदानं सांगतात, खंत करून सांगतात. आपण खूप बालपणीच हा वाडा पाहण्यासाठी आला. एक होळकर शैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून हा होळकरवाडा आहे. आपण सरांच्या मदतीनं
या संपूर्ण वाड्याची माहिती घ्या. हा संपूर्ण वाडा पुन्हा पुन्हा पहा. मी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.